मला एक मेसेज आला अभिषेक हरदास म्हणून, आणि त्यांनी त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उच्च आणि तंत्र शिक्षण खात्यामध्ये अशोक खरात नावाचा कॅप्टन जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे ह्याची आणि दादांची उठबस होती, आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामार्फत किती महिलांच्या बदल्या ह्या उच्च आणि शिक्षण खात्यात झाल्या ह्याची चौकशी केली पाहिजे. कारण आता हे सगळे मेसेज फिरायला लागलेले आहेत, मग ते खरे आहेत का खोटे ते आता दादांनी याचा खुलासा केला पाहिजे. कारण दादा एक सक्षम नेतृत्व आहे पुण्याचं, आणि त्यांच्याबद्दल असं येणं बी योग्य नाही. पण जर चंद्रकांत खरात नावाच्या व्यक्तीच्या बरोबर असणाऱ्या महिला किंवा त्यांनी आणलेल्या महिला यांच्या किती बदल्या केल्यात ह्याची चौकशी ह्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे. कारण शेवटी आपण पुण्यात राहतो, आणि पुण्यात राहण्यामध्ये आपलं नेतृत्व जर अशा पद्धतीने जर चुकीचं कोण त्यांच्यावर आक्षेप करत असतील किंवा आरोप करत असतील तर त्याचा खुलासा दादांनी केला पाहिजे. ज्या पद्धतीनं कॅप्टन जो मिलिटरीचा काहीतरी असेल तो त्यांनी अशा पद्धतीनं तांत्रिक मांत्रिक पद्धतीनं अनेक महिला भगिनींना वेठी धरलं, खोटी आश्वासन ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की व्हिडिओमध्ये विचित्र पद्धतीने त्या समोरच्या महिलेला ट्रीट केलं, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. ह्याच्यामध्ये अनेक नेत्यांच्या तो संपर्कामध्ये होता, हे फोटो आता आपल्याकडे मिळतातच. पण तो अशा पद्धतीनं नुसतंच हे मोठं रॅकेट आहे. ह्याच्यामध्ये कॅप्टन अशोक खरात यांनी कोट्यवधीची माया त्या ठिकाणी जमा केलेली आहे. आपण बघितलं असून ते ट्रस्ट असतील, त्याचे जमिनीचे व्यवहार असतील, तर ह्याच्यामध्ये पुणे शहरामधले अनेक लोक त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. पुणे शहरामधले चांगले उद्योगपती जे विमान खरेदी करतील अशा पद्धतीचे उद्योगपतींचे बी ह्याच्यामध्ये हातभार आहे, आणि करोडो रुपयाची माया त्यांनी या सिस्टीममधनं जमा केली. खोटी आश्वासन देऊन, खोटी प्रबोधन देऊन ह्यांनी ह्या पद्धतीनं करणं योग्य नाही. कालच रुपालीताईंनी राजीनामा दिला आणि त्यांना द्यायला लावलं पक्षाने. पण मला थोडं मनामध्ये की हे राजकारणी लोक तांत्रिक मांत्रिकमध्ये किती अडकले जातात हे उदाहरण आपण बघितलं असेल ना. अनेक नेत्यांचे त्यांच्यावर फोटो आहेत, आणि आपण म्हणलं तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे त्यांनी का त्यांची बाजू घेतली मला अजून समजले नाही. पण ते त्यातले नाही, तांत्रिक मांत्रिकमधले ते कधी ह्याच्यामध्ये मला कधी दिसले नाही. कारण ते एक शाहू फुले आंबेडकर विचाराचे नेते आहेत असं मी त्यांना जवळून बघितलं. पण त्यांनी का स्टेटमेंट केले हे मला अजून कळलं नाही. आणि एक नैतिकता म्हणून रुपालीताईंनी काल राजीनामा दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये अशोक खरात हा कुठल्या नेत्यांना कशा पद्धतीनं भेटलाय, कशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्याशी व्यवहार केलेत. अनेक महिला भगिनीच्या त्याच्यामध्ये त्याच्याकडे व्हिडिओ आहेत, आणि किती म्हणजे त्याला अटक बिटक करण्यापेक्षा त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये करणार असेल. आणि नेत्यांबरोबर फोटो काढणं किती म्हणजे फार केंद्रीय मंत्र्यांपासून तर खालच्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांबरोबरच त्यांनी त्याचे जवळचे संबंध कसे निर्माण केलेत ते सगळं तपासून अशा लोकांना जाहीर फाशी दिली पाहिजे अशी माझी वैयक्तिक मागणी. आणि काँग्रेस पक्षाचं दादांबद्दल कोणीतरी लिहिले बघा, त्याच्यामध्ये मला सकाळी आलं कोण कोण हां बघा, हा अभिषेक हरदास म्हणून त्यांनी टाकलाय बघा सकाळी. दादांचा फोटो बी टाकला आणि हे बी टाकलं. चंद्रकांत पाटील यांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागात मुलीघर अखेर कोण प्रश्नचिन्ह टाकलंय. विनोद तावडे ते चंपा महिलांच्या बदल्या आणि पद निर्णय रद्द. चौकशी आणि शिक्षण विभागाची Epstein फाईल लवकर होणार ओपन. म्हणजे लोकांमध्ये शंका आहे, असे जर मेसेज येत असेल आणि दादांचं त्यात का असेल तर दादांनी ह्याला उत्तर दिलं पाहिजे. असे जर मेसेज जर दादांच्या नावाने फिरत असेल आणि तांत्रिक मांत्रिकांच्या जर जवळ दादा असेल तर त्यांनी त्याची सखोल चौकशी गृह खात्याने करावी. जसं फडणवीस साहेबांनी चाकणकर ताईंना सांगितलं राजीनामा द्या, तसे असे 1-2 लोक सापडले असं मला वाटतंय. त्यात दादा सापडणं अशी माझी इच्छा आहे. 100% 1-2 उद्योगपती ह्या गाळाला किंवा ह्याला हाताला धरून काही लोकांना त्या सिस्टीममध्ये त्या तांत्रिकमधनं
लुटायचं काम केलं. त्यात काय उद्योगपती मी पुण्यातले आहेत, त्याची माहिती माझ्याकडे येते थोडी. 1-2 दिवसात मी तुमच्याशी व्यवस्थित अजून सविस्तर बोला. मी माहिती घेतोय पुण्यातले काही उद्योगपती ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचं अर्थकारण मोठं आहे. तो उद्योगपती काही दिवसात विमान खरेदी करणार होता आता आणि त्याची ती तयारी आहे. तो हे सगळे पैसे सिस्टीममधले किंवा लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्या उद्योगपतीच्या घरामध्ये किती पोचले याची माहिती आता सध्या मी काढतोय आणि 2 दिवसात तुम्हाला बऱ्यापैकी मी माहिती देईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.